श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इकडं सकाळी मी स्वयंपाकाची तयारी करत होते ना. स्वयंपाकामध्ये बनवायची होती खिचडी. लेकरांना खिचडी खायची होती, त्यामुळं म्हटलं चला आता सगळ्यांसाठीच खिचडी बनव. आणि खिचडीसाठीचं तयारी करून घेत होते. आणि आमचं काय, मी एक गोष्ट सांगते की मी रामच्या फोनमध्ये ना एक चॅट बघितली आणि मी एवढी परेशान झाली. मी विचारले पण त्यांना की ही चॅट कुणाची आहे आणि कुणाशी बोलत आहे वगैरे, पण त्यांनी काही मला सांगितलेलं नाही आहे. पण चॅट पाहून मला खरंच खूप त्रास झाला. आणि मग त्याच्यानंतरला 2-3 दिवस मी कुठला व्हिडिओ वगैरे नाही टाकलेला. पण असंच की म्हणजे आता त्यांनी 2-3 दिवसाच्या नंतरला मग त्यांना परत मी विषय काढला. ते फोनवर बोलत होते, तर त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांना दुसरीकडे राहायचं आहे. तर ठीक आहे म्हणलं, बघू म्हणलं. म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे असं यार, मी एवढं सगळं करते आहे आणि काय होतं आणि काय नाही मलाच काही समजत नाही आहे. तर बघू आता. आज हा व्हिडिओ खूप म्हणजे 2 दिवसाखालचा आहे, त्यात तुम्हाला एवढ्या लेट बघायला भेटते. तर म्हणजे आता हे 2 दिवस झाले. तर आता त्यांचं चाललं आहे की गुरुवार शुक्रवार ते जाणार आहे. तर बघू जातील का कसं. मी माझ्या प्रयत्नांनी तर सगळं करते आहे, पण आता बघू, शेवटी स्वामींची इच्छा. तसं मी तुम्हाला अपडेट देईलच, कारण मग माझं कोणीच नाही आहे. तुमच्याशिवाय मी तुम्हाला सांगत राहील काय झालं काय नाही. आणि इकडं हा प्रीतम म्हणजे व्लॉग बनवत होता ना, मोबाईल पकडला होता आणि त्याला दाखवायचं होतं की भाजी वगैरे करते आहे. त्यानंतरला मग इकडं भांडे वगैरे घासून घेतले. भांडे खूप पडलेले होते आणि मम्मीची पण तब्येत खराब झाली. मम्मीचं दात वगैरे काढून आणलं. तिची तब्येत खूप खराब आहे. तिला पण टेन्शन आले की आता म्हणजे वाटतं ना कुणाला पण, राहायला एक मुलगी आहे आणि तिचा पण नवरा असा करतो आहे आणि ते जाणार, असं तसा विषय थोडंसं आहे. मी क्लिअरली तुम्हाला म्हणजे सगळं काही झालं समजाच काही, तर मग मी तुम्हाला क्लिअरली सगळ्या गोष्टी सांगते आणि ती चॅट पण तुम्हाला दाखवते. तर प्लीज माझा व्हिडिओ कसा वाटला काही नाही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.